कंप्लेंट आहोत. चौथीची मुलं जेव्हा पहिलीत आली तेव्हा काही लॉकडाऊनच होतं, पण नंतर ते दुसरीत आली त्यावेळेस कशी होती आणि आता जाताना तुम्ही कसे आहात हे थोडंसं मी कवितरूपी गोष्टीतून सांगते. येडा गबाळा गण्या येडा गबाळा गण्या येता जाता शाळेच्या मुलांना टाटा करत होता. येडा गबाळा गण्या येता जाता शाळेच्या मुलांना टाटा करत होता. एक दिवस बाबांनी बोट धरलं आणि त्याला शाळेत आणलं. एक दिवस त्याच्या बाबांनी त्याचं बोट धरलं आणि त्याला शाळेत आणलं. तेव्हा त्याचं नाव हजेरीपटावर आलं आणि तेव्हाच गण्याचा गणेश झाला आणि तेव्हाच गण्याचा गणेश झाला. ज्यावेळेस मॅडमनी हातात पेन्सिल दिली, ज्यावेळेस मॅडमनी त्याच्या हातात पेन्सिल दिली आणि पाठीवर फिरवू लागला त्यावेळेस गण्याचा गणेश झाला. म्हणजे मला यातून काय सांगायचं आहे की तुम्ही शाळेत येता, यायच्या अगोदर तुम्ही घरी कशा असता आणि नंतर शाळेत आल्यानंतर तुमच्यात काय बदल होतो. तुम्ही लिहायला वाचायला शिकता, त्याबरोबर नीट नित्य राहायला शिकता आणि हे सगळं पहिलीपासून चौथीपर्यंत करता आणि तुमची सवय आम्हाला इतकी होऊन जाते. जसं जाधव मॅडम, पाटील सर यांचा कसं सिंहाचा वाटा आहे तसंच आम्ही थोडंफार तुम्हाला मदत करतो, पण तुमची सवय इतकी होऊन जाते की तुम्ही चौथीचा वर्ग म्हणजे एक शाळेची सगळी जबाबदारी शाळेची चौथीच्या वर्गाला काय असेल कार्यक्रम चौथीच्या वर्गात पाहिजे आणि इतकी सवय तुम्ही करून जाता की जाता जाता डोळ्यात पाणी आणून जाता. हा निरोपाचा समारंभ जरी असला तरी एका डोळ्यात जसं हसू असतं तसंच एका डोळ्यात पण पाणी असतं. का तर तुमची सवय होऊन गेल्यामुळे आम्हाला पुढचे 6 महिने, जसं मॅडम मग अशीच म्हटले की पुढचे 6 महिने तुम्ही आम्हाला विसरू शकत नाही आणि आम्ही तुम्हाला विसरू शकत नाही. प्रत्येक वेळेस तुमच्या आठवण आम्हाला येत राहतील. निरोप हा घ्यायचाच असतो पुढील प्रवासासाठी. निरोप हा घ्यायचाच असतो पुढील प्रवासासाठी. जशी नदी वाहत जाते पुढे समुद्रात मिळण्यासाठी, तसंच तुम्ही पुढे खूप 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 मोठे व्हा, प्रगती करा आणि कायम शाळेचं, प्राथमिक शाळेचं आणि मराठी शाळेचं शेण्याचं नाव उज्ज्वल करा. एवढंच तुम्हाला शुभेच्छा.